पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी क्रूरतेचा कळस गाठला. कुणाला पत्नीसमोर तर कुणाला मुलांसमोर गोळ्या घातल्या. या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या हल्ल्याचा बदला घेण्याची मागणीही जोर धरू लागली. पर्यटकांच्या नृशंस हत्येचा बदला म्हणून भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानात घुसून त्या ठिकाणच्या दहशतवाद्यांच्या 9 तळांवर आज मध्यरात्री जोरदार आक्रमण केलं. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या 3 शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या तळांवर अचूक लक्ष साधलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं मुख्यालयही उद्ध्वस्त करून टाकलं. या हवाई हल्ल्यात अनेक अतिरेक्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर येतेय. भारताच्या हल्ल्यानंतर केवळ पाकिस्तानमध्येच नाही तर संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.